विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी पांडुरंग कदम पीके ॲग्री अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एक स्वप्न उराशी बाळगलेलं असतं आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठीची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेचा पहिला भाग तुम्ही आज दिलेला आहे. म्हणजे 26 तारखेला संयुक्त पूर्व परीक्षा जी होती, बरेच विद्यार्थी जे त्याचा वेट करत होते, ती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. प्रत्येक परीक्षार्थी ज्यावेळेला ह्या फेजमध्ये असतो, पेपर झाला की त्याच्या मनामध्ये एक उत्सुकता कायमची असते की याचा आन्सर काय आहे, बरोबर? आता हे जे पेपर आहेत, हा जो पेपर झालेला आहे, या पेपरमध्ये ॲग्रिकल्चरचे जे काही क्वेश्चन्स असतील त्यांचं एकदम सायंटिफिक आन्सर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये बघा, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना जे असतं, आयोगाचा एक पॅटर्न असतो किंवा आयोग ऑलवेज ट्राय टू एलिमिनेट द कॅन्डिडेट्स. आयोग कधीच हा प्रयत्न करत नाही की विद्यार्थी सिलेक्ट झाला पाहिजे. आयोगाचा हा उद्देश असतो की जे काही परीक्षार्थी जे काही कॉम्पिटिशन आहे, तर ह्या कॉम्पिटिशनमधून आपल्याला सिलेक्टेड विद्यार्थी पाहिजे असतात. त्यामुळे आयोग ऑलवेज विद्यार्थी चूक कुठं करेल हे शोधण्याचा प्रयत्न करत असतं आणि विद्यार्थ्यांनी ती चूक करावी अशा इंटेन्शननं तो पेपर सेट झालेला असतो. तर त्या पेपरमध्ये बघा, बरोबर विद्यार्थी त्या गळाला आयोगाच्या लागलेला असतो. असे बरेचसे ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन आहेत. इव्हन ॲग्रिकल्चरच्या मुलांनी पण हा पेपर जेव्हा सोडवला तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की येस दिस इज द करेक्ट आन्सर. पण ज्यावेळेला आपण त्याच्या खोलातमध्ये जातो, डेप्थमध्ये जातो, त्यावेळेला कळतं की यार याचा आन्सर हे नाही, तर याचा आन्सर दुसरा आहे. बरोबर? असे जे काही सिलेक्टेड 5-7 क्वेश्चन ॲग्रिकल्चरचे होते ते मी तुमच्यासमोर येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करणार आहे. बघा, प्रत्येक क्वेश्चन आपण बारकाईने एक्सप्लेन करूयात. आता आगामी प्रत्येक पेपर जो असतो, जो विद्यार्थी फॉरेस्ट आणि आता होणारी जी आपली ॲग्रिकल्चर MPSC आहे याचा जो वेट करतायत, त्या विद्यार्थ्यांनी अशा क्वेश्चनकडे आवर्जून बारकाईने पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला आयोगाचा कल कळत असतो की आयोग कुठल्या डिरेक्शनने जातोय किंवा कुठल्या आस्पेक्ट्सवरती क्वेश्चन येतात, हे डेफिनेटली आपल्याला जिंकण्यासाठी मदत करत असतात. पहिला क्वेश्चन आहे, इथं ऑलमोस्ट मी म्हणतो इथं जवळपास 90% विद्यार्थ्यांनी चूक केलेली आहे. आणि आल्याबरोबर आपण बाहेर एक आपलं डिस्कशन असतं की भाई पेपर जो था पेपर बहुत ईजी था, बहुत ईजी क्वेश्चन पूछे थे. ज्या वेळेला भाईचा रिझल्ट लागतो त्यावेळेला भाईच्याही बत्त्या गुल होतात आणि ज्यांना ऐकलेलं असतं त्याच्याही बत्त्या गुल होतात. तसा प्रकारे बघा, हा क्वेश्चन वाचल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याने एकदम हसत हसत ह्या प्रश्नाचं उत्तर जे ऑब्वियसली हे उत्तर दिलेलं असेल. बरोबर? तुम्ही सुद्धा या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असेल. हू डिस्कवर्ड दी नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ प्लांट्स. मला सांगितलं की बरोबर आपल्याला त्या गळाशी लावल्या जातं. त्या गळ बघा, तुम्हाला हा कार लिनियस हा गळ होता. प्रत्येकाला वाटतं की क्लासिफिकेशन म्हटलं किंवा टॅक्झॉनॉमी म्हटलं की कार लिनियस हे आन्सर असतं. येस, डेफिनेटली याचं आन्सर आहे. कार लिनियस हे आन्सर याचं नाही आहे. ठीक आहे. सर मग कशाचं आहे? तर कार लिनियस यांनी सुद्धा, कार लिनियस यांना फादर ऑफ टॅक्झॉनॉमी आपण संबोधतो. बरोबर? काय म्हणतो आपण यांना? फादर ऑफ टॅक्झॉनॉमी, नो डाऊट. यांनी सुद्धा क्लासिफिकेशन दिलेलं आहे. पण जो मायनर डिफरन्स होता किंवा जो मायन्यूट फरक होता तो होता इथे. इथं जर प्लांटच्या ठिकाणी जर ॲनिमल आलं असतं तर याचा आन्सर कार लिनियस गेलं असतं. बरोबर? हा क्वेश्चन आहे 12वीच्या NCERT मधला. राईट? 12वीच्या NCERT मधनं हा क्वेश्चन विचारलेला आहे. याचा आन्सर जे आहे, याचा आन्सर आहे बेनिथम अँड हुकर. राईट? जॉर्ज बेनिथम अँड सर जोसेफ डाल्टन हुकर यांनी प्लांटच्या क्लासिफिकेशनची सिस्टीम दिलेली आहे. दॅट्स वाय दिस इज द सेकंड जे आहे, हे सेकंड नंबरचं हे करेक्ट आन्सर आहे. क्लिअर? चलो पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा, असे साधे साधे क्वेश्चन असतात, एका एका शब्दामध्ये फरक असतो, तर बरोबर आपण चूक करतो. दुसरा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉझल ऑर्गॅनिझम ऑफ फीट रस्ट डिसीज. ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना कंपॅरेटिव्हली हा क्वेश्चन सोडवणं इझी गेला असतील, पण नॉन ॲग्रिकल्चरचे जे काही विद्यार्थी बघतायत हा माझा व्हिडिओ, त्यांना हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट वाचू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं मी, जे नॉन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना विचारलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आन्सर आहे ते आन्सर पर्प्युरिया असं दिलेलं होतं. ते त्याचं आन्सर नाही आहे. त्याचं आन्सर जे आहे हे आहे पक्षिनिया ग्रामिनिस ट्रिटिकी. बरोबर? कुठल्याही प्लांटच्या कुठल्याही कॉझल ऑर्गॅनिझमचं ज्यावेळेला नाव दिलं जातं त्यावेळेला त्या प्लांटचं कुठंतरी नावामध्ये त्याचा उल्लेख असतो. बरोबर? आता हा ट्रिटिकी जो आहे ना, हा ट्रिटिकी आहे, ट्रिटिकम ॲस्टिवम. हे व्हीटचं सायंटिफिक नेम आहे आणि त्या नावावरून हे पडलेलं आहे. बरोबर? बघा, पुढं भविष्यात तुम्हाला हे कुठंतरी क्वेश्चन उपयोगी ठरतील. जे काही मी एक्सप्लेनेशन याच्यावरती देतो, हे क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला नंतर भविष्यात राज्यसेवेला वगैरे युजफुल डेफिनेटली ठरतील. व्हीटमध्ये एकूण 3 प्रकारचे रस्ट असतात. बरोबर? रस्ट म्हणजे काय? तांबेरा. व्हीट गव्हाचं जे काही झाड आहे, या झाडावरती 3 प्रकारचा तांबेरा रोग येतो. पहिला जो असतो तो पहिला येतो लीफवरती, म्हणजे व्हीटच्या पानावरती. दुसरा जो असतो तो येतो स्टेमवरती. आणि थर्ड जो असतो ज्याला आपण म्हणतो स्ट्रीप म्हणतो. स्ट्रीप म्हणजे अशा उभ्या पट्ट्या असतात. स्ट्रीप रस्टलाच आपण येल्लो रस्ट सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण याला? येल्लो रस्ट.
ह्या जे काही पट्ट्या फॉर्म झालेल्या असतात ह्या येलो कलरच्या फॉर्म झालेल्या असतात. दॅट्स वाय क्रीप रस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज येल्लो रस्ट. बरोबर, याचं नावच आहे क्रीफॉर्मिस. एवढ्या डिटेलमध्ये आपण जाऊ नयेत. ठीक आहे, चलो. रेस्ट ऑफ द ऑप्शन काय होते बघा. हा झांतोमोनस जो आहे, हा झांतोमोनस हा बॅक्टेरिया असतो. बरोबर, हा झांतोमोनस सिट्री. सिट्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे सिट्रस. जसं मी तुम्हाला इथं ट्रिटिकम ॲस्टिवम सांगितलं तसं सिट्री, झांतोमोनस सिट्री हा सिट्रसमध्ये एक डिसीज कॉज करतो बॅक्टेरिया, ज्याचं नाव आहे तुम्ही बऱ्याचशा वेळेला सिट्रस कॅन्कर. ठीक आहे, हा डिसीज याने कॉज होतो. आता हा सुद्धा रस्ट आहे पक्सिनिया. हा फंगसने होतो, पण हा होतो स्वर्गममध्ये. बरोबर, म्हणजे ज्वारीमध्ये. राईट, हा पक्सिनिया पर्पुरिया हा सुद्धा रस्ट आहे, पण हा ऑकवर्ड होतो स्वर्गम. बरोबर, ज्याला आपण ग्रेट मिलेट सुद्धा म्हणतो. बरेचसे नॉन ॲग्री ग्रॅज्युएट्स माझा व्हिडिओ बघताय असं कन्सिडर करून मी हा बोलतोय किंवा हे मी एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, चलो. दुसरा आहे प्लाझ्मोपारा फिटिकोला. आता हा सुद्धा फंगस आहे ग्रेपमध्ये. ठीक आहे, द्राक्षामध्ये दोन प्रकारचे रोग येतात. एक येतो डाउनी मिल्डू आणि एक येतो पावडरी मिल्डू. राईट, डाउनी मिल्डू म्हणजे खालची बुरशी. राईट, आणि पावडरी मिल्डू म्हणजे वरची बुरशी. आता बुरशी म्हटलं की फंगस. ग्रेपमध्ये दोन प्रकारचे मेजर डिसीजेस आहेत जे की होतात फंगसने. राईट, आता यातला जो आहे हा आहे डाउनी मिल्डू. भविष्यात एक लक्षात ठेवा, मी ट्रिक सांगतोय तुम्हाला, भविष्यात तुम्हाला कुठेतरी कामाला येईल. हे कसं लक्षात ठेवायचं. डाउनी मिल्डू त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे प्लाझ्मोपारा पिटिकोला. आपण म्हणतो व्हॉट्सअपला डीपी ठेवला, फेसबुकला डीपी ठेवला. ठीक आहे, लाईक करतात, खाली कमेंट देतात, वा भाई एक नंबर. ठीक आहे, त्याला काय माहीत भाईनं शर्ट दुसऱ्याचं घातलंय. ठीक आहे, हा जो डीपी आहे डाउनी मिल्डू प्लाझ्मोपारा पिटिकोला. आणि जो येतो पावडरी मिल्डू पीयू, लाडानं आपण कुणाला पीयू म्हणतो. ठीक आहे, पीयू बोले ना पीयू चाले ना, हां हां त्या पद्धतीचं. राईट, प्लाझ्मोपारा फिटिकोला, दिस यू स्टँड फॉर फिटिकोला. असं लक्षात ठेवा, थोडंफार ट्रिकने तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, द करेक्ट आन्सर इज, आपल्याला करेक्ट आन्सरशी मतलब आहे पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी. ओके, चलो. हां, इन ॲग्रिकल्चर ग्राउंड वॉटर इज टॅप बाय. ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल. हे टॅप कशाने होतं किंवा हे कशामध्ये असतं. टॅप वॉटर म्हणजे काय किंवा ग्राउंड वॉटर म्हणजे काय बघा. ग्राउंड वॉटर म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर, फॉर एक्झाम्पल ही जमीन आहे असं कन्सिडर करा. पाऊस पडल्याच्या नंतर हे जे काय पावसाचं पाणी आहे ज्याला आपण म्हणतो प्रिसिपिटेशन, हे पावसाचे जे काही थेंब जमिनीवरती पडतात, तुम्ही दोन टर्मिनॉलॉजी ऐकले असतील. एक आहे इन्फिल्ट्रेशन आणि दुसरी आहे पर्कोलेशन. राईट, पर्कोलेशन या शब्दाचा अर्थ होतो झिरपणे. पर्कोलेशनचा अर्थ काय होतो, झिरपणे. तशी आपली पाण्याची टाकी असते बघा गावाकडं. ठीक आहे, पाण्याच्या टाकीवरती पाणी असतं पूर्ण टाकीमध्ये, आणि ज्या पद्धतीने ते थेंब असे खाली पडतात, तो जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला म्हणायचं पर्कोलेशन. मग सर इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय. इन्फिल्ट्रेशन म्हणजे ज्या वेळेला पाण्याची एंट्री फर्स्ट टाइम जमिनीमध्ये होते, त्यावेळेला पाऊस पडतो किंवा जमिनीवरती आपण पाणी टाकतो, ते पाणी जमिनीमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा एंट्री करतं, इथून थेंब ज्या वेळेला फर्स्ट टाइम एंट्री करतं, म्हणजे एंट्री ऑफ वॉटर इन टू द सॉईल. इन टू आपण आता इंग्लिशचा अभ्यास तुम्ही लोकांनी केलेला आहे. इन टू आपण कधी वापरतो, प्रिपोजिशन असेल. इन टू कधी वापरतो, ज्यावेळेला आपण एक मीडियम सोडून दुसऱ्या मीडियममध्ये एंट्री करतो, त्याला आपण म्हणतो इन टू. ठीक आहे, मग ज्यावेळेला पावसाचं पाणी फर्स्ट टाइम जमिनीमध्ये एंट्री करेल त्याला म्हणायचं इन्फिल्ट्रेशन. मग एंट्री केलेलं पाणी जे काही जमिनीमध्ये किंवा रॉक्स असतील किंवा सॉईलच्या जमिनीमध्ये जे काही माती असेल, त्या मातीमध्ये हा जो काही स्पेस असेल, ठीक आहे, हा जो काही स्पेस असेल खाली खडकामध्ये असेल किंवा खडकाचे जे काही क्रॅक्स असतील किंवा क्रिवायसेस असतील, याच्यामध्ये हे पाणी ज्या वेळेला जाऊन बसतं पावसाचं, ते पाणी गेल्याच्या नंतर खाली एकदम बॉटमला जाऊन बसतं, तर त्या केसेसला म्हणायचं ग्राउंड वॉटर. बरोबर, आणि विहीर आपण खोदल्याच्या नंतर पाणी आपण आतमधल्या भागातून काढतो. दॅट्स वाय द करेक्ट आन्सर इज सिंकिंग वेल्स. याचं करेक्ट आन्सर राहणार आहे. तुम्हाला इथं दोन टर्मिनॉलॉजी समजले असतील, इन्फिल्ट्रेशन आणि पर्कोलेशन. ठीक आहे, पर्कोलेशन म्हणजे डाऊनवर्ड एंट्री, डाऊनवर्ड मोमेंट ऑफ वॉटर. ठीक आहे, वरतून खाली आल्याच्या नंतर आणखी पाणी झिरपत झिरपत जमिनीमध्ये खाली गेलं, त्याला म्हणायचं पर्कोलेशन. इन्फिल्ट्रेशन म्हणजे ज्यावेळेला पावसाचं पाणी फर्स्ट टाइम जमिनीमध्ये एंट्री करतं, एंट्री ऑफ वॉटर इन टू द सॉईल, यावेळेला म्हणायचं इन्फिल्ट्रेशन. असा याच्यामध्ये छोटाफार डिफरन्स आहे. ठीक आहे, चलो, करेक्ट आन्सर इज सिंकिंग वेल्स. नेक्स्ट,
हां, ऑल्वेज विद्यार्थ्यांना मी सांगत आलेलो आहे की बाबांनो, कधीही पेपरमध्ये तुम्हाला करंट गोष्टींचं रिफ्लेक्शन जे असतं, करंट गोष्टींचं रिफ्लेक्शन तुम्हाला पेपरमध्ये ऑब्व्हियसली दिसतं. बरोबर. आता ज्यावेळेला युनियन बजेट मांडलं, ॲक्च्युली बजेट हा घटनेमध्ये जो आहे आर्टिकल 112 द्वारे मांडलं जातं. ठीक आहे. घटनेमध्ये बजेट ह्या शब्दाचा उल्लेख नाही आहे, ज्याला आपण म्हणतो ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. आर्टिकल 112 द्वारे जे काही मांडलं जातं, तर ह्या बजेटमध्ये कृषीमध्ये एकच गोष्टीवरती फोकस केलेला होता, तो म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, झिरो बजेट फार्मिंग, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर याच गोष्टीवरती फोकस आहे. ऑब्व्हियसली त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला या पेपरमध्ये दिसलेलं आहे. हा क्वेश्चन जो असतो बघा, हा ऑर्गॅनिक फार्मिंगच्या रिलेटेड आहे आणि गव्हर्नमेंटने बजेटमध्ये फोकस सुद्धा त्याच्यावरतीच केलेला होता. विद्यार्थ्यांनी कधी, मी आताही सांगतोय की वाचते वेळेस जो असतं, करंट गोष्टीचा अभ्यासासोबत समतोल साधायचा आणि ती गोष्ट वाचायची. बरोबर परीक्षेला ते क्वेश्चन येतात, म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. ठीक आहे. बघा, किवी इज इंडियाज फर्स्ट सर्टिफाईड ऑर्गॅनिक फ्रूट. हे खरं आहे. अरुणाचल प्रदेश इज द फर्स्ट स्टेट इन द कंट्री टू ऑब्टेन अन ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन फॉर इट्स किवीज. हे सुद्धा बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे? तर बोथ ए आणि बी. बोथ ए आणि बी कुठं आहे? आन्सर नंबर 3 इज द राईट. राईट. याच्यावर थोडंसं बोलूयात की हे क्वेश्चन काय आहे, किंवा अरुणाचल प्रदेश काय आहे, किंवा हे ऑर्गॅनिक फार्मिंग काय भानगड आहे. बरोबर. तुमच्या सगळ्यांना 2 फॅक्ट्स माहिती असतील की सिक्कीम जो आहे ईस्टर्न स्टेटमधला, सिक्कीम हा जो आहे हा पहिला राज्य असं आहे जे की ऑर्गॅनिक फार्मिंगवरती डिपेंडंट आहे, किंवा ऑर्गॅनिक स्टेट आहे, ज्याला सिक्कीम म्हणतो. आता रिसेंटली लक्षद्वीप जे आहे, युनियन टेरिटरी लक्षद्वीप, याला पहिली ऑर्गॅनिक युनियन टेरिटरी, किंवा जसा सिक्कीम होतं राज्य, तसा युनियन टेरिटरीमध्ये लक्षद्वीप ठरलेलं आहे, ऑर्गॅनिक युनियन टेरिटरी. ठीक आहे. बघा, ह्या 2 गोष्टी होत्या. आणखी ही जी घटना आहे, किंवा हे जे मांडलेलं आहे, किंवा हे आलं कुठून, तर 12व्या प्लॅनमध्ये, 12th 5 year प्लॅनमध्ये एक स्कीम लॉन्च केली गेलेली होती. त्या स्कीमचं नाव आहे, बघा नाव लक्षात ठेवा, MOVCTNER. तर ही काय भानगड आहे? हा क्वेश्चन आला कसा? ठीक आहे. हे नॉर्थ ईस्टर्न रिजनसाठी ही स्कीम जी ही लॉन्च केली गेली होती 12th 5 year प्लॅनमध्ये. मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन, ही एक प्रकारची स्कीम होती. ठीक आहे. भारतीय आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली. ठीक आहे. काय होती बघा, मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट. कुणासाठी? फॉर नॉर्थर्न ईस्टर्न रिजन. ह्या रिजनसाठी ही स्कीम लागू केलेली होती. आणि ह्या स्कीमच्या अंतर्गत जे किवी फ्रूट आहे, ठीक आहे, न्यूझीलंड जी कंट्री आहे, ह्या न्यूझीलंड कंट्रीचं हे नॅशनल फ्रूट आहे. आणि किवीचं जे प्रोडक्शन आहे, हे प्रोडक्शन होतं सर्वात जास्त होतं न्यूझीलंड अँड कॅलिफोर्निया. ठीक आहे. इथं किवीचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं. किवीचा आणखी एक सोर्स आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कॉमन रेमेडी आहे. त्यावेळेला आपल्या पेशी कमी होतात, त्यावेळेला डॉक्टर आपल्याला म्हणतात की तुम्ही हां, बरोबर, पेशी कमी झाल्याच्या नंतर अशा पद्धतीची ही जी किवी आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये याला पहिलं सर्टिफाईड ऑर्गॅनिक फ्रूट म्हणून याला घोषित केलेलं आहे. आणि हे अनाऊन्स कुणी केलं त्या रिजनमध्ये? तर त्या रिजनमध्ये सध्या भाजपचे एक मोठे नेते आहेत. ठीक आहे, ज्यांचं नाव आहे किरेन रिजिजू, राजीव काय ना प्रोनाऊन्सिएशन आहे. ठीक आहे. हे आहेत सध्या हे मोदी गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस म्हणून कार्यरत आहेत. यांनी हे स्कीमचं उद्घाटन म्हणा किंवा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मला सांगायचं एवढं होतं की याचा आन्सर बोथ आहे. तो क्वेश्चन आला कसा किंवा कसे येऊ शकतात ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. त्यामुळं MOVDR जे आहे हे केलेल्या आहेत. क्लिअर. चलो नेक्स्ट. इथं बऱ्याच लोकांनी आणखी गफलत केलेली आहे. जशी कार लिनियसमध्ये लोकांनी गफलत केली, तशी इथंही गफलत केलेली. मी सांगतो, ऑलमोस्ट विद्यार्थ्यांनी याचा आन्सर जे आहे, याचा आन्सर दिलेला आहे डॉक्टर डोकुचेव. हे आन्सर याचं आहे. क्लिअर. बघा, मी एक्सप्लेनेशन देतो. ऑन द बेसिस ऑफ सॉइल फॉर्मेशन, फर्स्ट डिटेल्ड अँड सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ महाराष्ट्र वॉज डन इन 1938. राईट. मुळात हे डोकेशू बाबा जे आहेत, या बाबांचा जन्म जो आहे हा 1846 आणि हे वारले 1903 मध्ये. ठीक आहे. 1903 मध्ये जर वारले असतील तर 1938चा विषयच येत नाही. ठीक आहे. त्यामुळे हे आन्सर इथंच
कटलेलं आहे. राईट. आता हे जे आहेत डी स्मिथ, मी तुम्हाला पहिले याचा आन्सर सांगतो. याचं नाव आहे, याचा आन्सर येणार आहे डॉक्टर कोलेग अँड थॉर्प. यांच्यासोबत आणखी एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव आहे बाल्डविन. याचा संदर्भ कुठे आहे किंवा याचा काय, टी भट्टाचार्य म्हणून एक व्हाईस चान्सलर आहेत, त्यांनी त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये याचा उल्लेख केलेला होता. ज्यावेळेला रेफरन्स सर्च करत होतो त्यावेळेला इथं मला हा रेफरन्स सांगितला. या इयर सहित मला हा सापडलेला आहे. माहिती नाही आयोग याचं काय उत्तर देईल, पण रेफरन्सचं स्टँडर्ड जे चेक केले तर याचा आन्सर हेच जाणार आहे. ठीक आहे. आता हे जे डोनाल्ड स्मिथ आहे, ठीक आहे, डी स्मिथ म्हणजे हे डोनाल्ड स्मिथ आहे, यांनी सुद्धा सॉईल टॅक्झॉनॉमीवरती काम केलेलं आहे. त्यांनी जे आपली आहे USDA, ठीक आहे, सॉईलचं क्लासिफिकेशन या सिस्टीमद्वारे केलं जातं. युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सॉईलचं जे क्लासिफिकेशन केलं जातं. आपल्याला जसं नाव ठेवलं जातं तसं सॉईलला क्लासिफाय केलं जातं, बरोबर. सॉईलचं क्लासिफिकेशन बघा किती प्रकारे होऊ शकतं, भविष्यात तुम्हाला युजफुल ठरणार आहे. सॉईलचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. पहिला आहे ऑर्डर, सब ऑर्डर, नंतर येतं ग्रेट ग्रुप, नंतर येतं सब ग्रुप, नंतर येते फॅमिली आणि नंतर येते सिरीज. जसं प्लांटमध्ये आपण बोलतो ना फायलम, ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं हे येतं फॅमिली, जिनस, स्पेसीज. त्या पद्धतीने तुम्हाला एखादी सॉईल जर कॅटेगरीज करायचं असेल किंवा सॉईलचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर एवढ्या पद्धतीनं आपण त्या सॉईलला सांगतो. अगोदर त्या सॉईलची आपण ऑर्डर सांगतो, मग त्याची सब ऑर्डर सांगतो. ठीक आहे, जसं पप्पू असेल, ठीक आहे, लाडानं बंटी म्हणतो, तसं मग सब ग्रुप. ठीक आहे, मग नंतर ग्रेड ग्रुप, तर सब ग्रुप, नंतर त्याची फॅमिली काय, नंतर त्याची सिरीज काय आहे. तुम्हाला आणखी भविष्यात एखादा क्वेश्चन विचारू शकतात की सॉईल मृदा क्लासिफिकेशनमध्ये त्याचं सगळ्यात छोटं युनिट कोणतं आहे, तर त्याचं सगळ्यात छोटं युनिट कोणतं ठरणार आहे, लास्टचं युनिट म्हणजे सिरीज युनिट. किंवा सॉईल क्लासिफिकेशनचं सगळ्यात मोठा ग्रुप कोणता आहे किंवा तो आहे ऑर्डर. क्लिअर. हे जे क्लासिफिकेशन आहे ना, हे क्लासिफिकेशन फर्स्ट टाइम सांगितलं होतं डोनाल्ड स्मिथ यांनी. कुठे सांगितलं होतं? USDA, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. इथं यांनी ह्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या, राईट. पण याचं जे आन्सर आहे, याचा आन्सर तुमचं जाणार आहे डॉक्टर कोलेग अँड थॉर्प. क्लिअर. चलो बघूयात पुढचा क्वेश्चन. होप सो तुम्हाला सगळे सायंटिफिक आन्सर्स या ठिकाणी भेटत असतील. बरेच जण ट्राय करतात, माहिती नाही कुठून आन्सर सांगतात, काय सांगतात. ठीक आहे. हा क्वेश्चन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी एकदम इझी आहे. बघा, इज द अपेक्स ऑर्गनायझेशन टू प्रोव्हाइड क्रेडिट फॉर प्रमोशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज इन रुरल एरियाज. रुरल एरियाजमध्ये अलाइड ॲक्टिव्हिटीज प्रमोट करण्यासाठी कोण मदत करतं? तर ऑब्विसली याचा आन्सर आहे नाबार्ड. काय आन्सर आहे? नाबार्ड. बघा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ठीक आहे, नाबार्ड. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्डच्या बाबतीत काही गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा, भविष्यात कामाला येतील. नाबार्डची जी स्थापना आहे, तर ही नाबार्डची स्थापना 1982 मध्ये झालेली आहे. किती? 12 जुलै 1982 मध्ये ही स्थापना झालेली आहे. तुम्हाला जर असं विचारलं नाबार्ड फॉर्मेशनचा ॲक्ट कधी पास झालेला होता, कायदा कधी याचा पार्लमेंटमध्ये पास झाला, त्याचा आन्सर आहे 1981. आता शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना रिफायनान्स करण्यासाठी एखादी ब्रँच असावी किंवा एखादं हे असावं असं RBIने ठरवलं होतं. मग RBIने एका व्यक्तीच्या अंडरमध्ये, त्या व्यक्तीचं नाव पण भविष्यात तुम्हाला विचारतील, त्यांचं नाव आहे B. शिवरामन. B. शिवरामन. आता हे B. शिवरामन कोण होते? इट इज अ फॉर्मर मेंबर ऑफ प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाचे हे मेंबर होते आणि यांना RBIने प्रमोट केलं किंवा RBIने यांना सांगितलं की बाबा जे काही ग्रामीण भागाला आपल्याला पतपुरवठा करायचा आहे, हे करण्यासाठी हा कसा असला पाहिजे, याला एखादी ऑर्गनायझेशन असली पाहिजे का, एखादी बॉडी असली पाहिजे का, असं आम्हाला सांगा. कुणी सांगितलं? RBIने. मग यांच्या अध्यक्षतेखाली, कुणाच्या? B. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. मग ही कमिटी कधी नेमली? तर ही कमिटी नेमली 3 मार्च 1979. बघा, 79ला कमिटी नेमली, 81ला कायदा झाला आणि 82ला जे अपेक्षित होतं, जी इन्स्टिट्यूट पाहिजे होती ती स्थापन झाली, तिचं नाव आहे नाबार्ड. क्लिअर. द करेक्ट आन्सर इज नाबार्ड. अँड द लास्ट क्वेश्चन जो की ॲग्रिकल्चरवरती होता, त्याच्यामध्ये बघा
भारतीय शेतीतील उत्पादकता, उत्पादकता म्हणजे काय, प्रोडक्टिव्हिटी. जर आपल्याला शेतीतली प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल, प्रोडक्शन वेगळं आणि प्रोडक्टिव्हिटी वेगळी, बरोबर. प्रोडक्टिव्हिटी आपण जी काउंट करतो, तर ही प्रोडक्टिव्हिटी आपण पर युनिट एरिया बेसिसवरती काउंट करतो. पर युनिट एरिया म्हणजे काय, एखादी जमीन आहे, एक 100 एकर जमीन आहे आणि एक 10 एकर जमीन आहे, ठीक आहे. जर 100 एकरामधनं जेवढं उत्पादन येतं तेवढं उत्पादन जर 10 एकर जर काढत असेल तर त्याला त्या जमिनीची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, कमी एरियामध्ये जास्त उत्पादकता देते, ठीक आहे. याला म्हणायचं प्रोडक्टिव्हिटी. तर ही प्रोडक्टिव्हिटी जी काउंट करतो किंवा ही प्रोडक्टिव्हिटी काउंट करताना कुठले कुठले घटक कारणीभूत ठरतात, कुठल्या बाबीवरती ही प्रोडक्टिव्हिटी अवलंबून आहे बघा. याच्यामध्ये पहिला आहे तांत्रिक घटक, संस्थात्मक घटक, मनुष्यबळ आणि सिंचन सुविधा. मला याचा ऑथेंटिक सोर्स असा काही भेटला नाही, त्यामुळे मी असं कन्फर्म याचा आन्सर तुम्हाला सांगू नाही शकत. पण एक क्ल्यू लावू शकतो, जर आपल्याला जमिनीची प्रोडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल किंवा उत्पादकता जर वाढवायची असेल तर आपल्याला इरिगेशन जे आहे, पाण्याशिवाय पान हलणार नाही. म्हणून ऑप्शनमध्ये आपल्याला सिंचन सुविधा अत्यंत गरजेचं आहे. आता ओनली ए अँड सी, ओनली ए अँड बी या दोन्ही ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक डी नाही, म्हणून मला असं वाटतं की हे दोन आन्सर इथेच कटतील. राईट. पाणी असून चालत नाही, तर मॉडर्न टेक्नॉलॉजी सुद्धा पाहिजे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी. मेकॅनायझेशन पाहिजे, मॉडर्न टेक्निक्स पाहिजे, जसं आता ड्रोन वगैरे आहे, ठीक आहे. चलो, तर ह्या पद्धतीनं तांत्रिक घटक जर पकडले आणि सिंचन सुविधा जर पकडली तर मला असं वाटतं याचा आन्सर जे आहे ओनली ए आणि डी येईल. राईट. चलो, विद्यार्थी मित्रांनो, हे काही क्वेश्चन होते जे की हायलाइटेड क्वेश्चन्स मी शोधले आणि तुमच्या समोर याचं डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे विथ द ऑथेंटिक सोर्स असेल किंवा बाकीची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल. याच्यावरून तुमचे मॅक्सिमम डाऊट जे आहेत हे डाऊट सॉल्व्ह झाले असेल अशा आशा करतो. भविष्यात तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही अपडेट्स असतील किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड इन्फॉर्मेशनच्या सर्चमध्ये तुम्ही जर असाल, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू. ओके, थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर मेन्स प्रिपरेशन. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.